नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रव्याचा शिरा. अतिशय मोकळा, दाणेदार, मऊ, लुसलुशीत रव्याचा शिरा कसा बनवायचा या स्टेप बाय स्टेप आपण आज बघणार आहोत. चला तर मग आपण आधी कढई ठेवूया. कढई तापल्यानंतर त्यात आपण साजूक तूप टाकू. तुमच्याकडे गाईचं असेल गाईचं टाकू शकता, नाहीतर म्हशीचंही टाकू शकता. जितकं जास्त तूप टाकलं तितका जास्त मऊसूत लुसलुशीत शिरा बनतो. मी इथे 2 चमचे साजूक तूप टाकलंय. तूप विरघळल्यानंतर आपण त्याच्यात सुकामेवा टाकणार आहोत. सुकामेवा बारीक कापून घ्यायचा आहे. सुकामेवामध्ये आपण काजू, बदाम आणि मनुके घेणार आहोत. तूप चांगलं तापलं की त्यात आपण सुकामेवा परतून घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच त्या स्टेप बाय स्टेप टिप्स कळतील, नाहीतर नाही कळणार. शिऱ्यामध्ये गाठी बनतात, त्या गाठी कशा बनणार नाहीत हेही आपण बघणार आहोत. अशा पद्धतीने सुकामेवा परतून घ्यायचा आहे. थोडासा रेड झाला, ब्राऊन कलर आला की आपण त्यात रवा घालू. रवा ही कमी आचेवर छान असा परतून घ्यायचा आहे. रव्याचा छान खमंग वास येतो तोपर्यंत आपण रवा परतवायचा आहे. मनुके टम्म फुगलेत आपले. मंद आचेवरच त्याला परतवायचा आहे, नाहीतर खाली जळतो. आणि परतवणंच चालूच ठेवायचं आहे. तोपर्यंत साईडला आपल्याला दूध तापवायला ठेवायचं आहे. जर का तापवलेलं दूध आपण शिऱ्यात टाकलं तर गाठी बनत नाही. तुम्ही पाण्याचा बनवत असाल तर पाणीही गरम करून घ्या. दुधाचा बनवत असाल तर दूध गरम करून घ्या. जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढीच साखर घ्यायची आहे. एकदम अचूक प्रमाण आहे. जितका रवा 1 वाटी रवा घेतला तर 1 वाटी साखर असं प्रमाण घ्यायचं आहे. गोडही होत नाही आणि फिकाही राहत नाही. अतिशय छान अशी चव येते. रवा फुलला, थोडासा ब्राऊन झाला की आपण त्याच्यात साखर टाकू. हलकासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे आपल्याला, जास्त ब्राऊन नाही करायचं आहे. बघू शकता. जितका रवा तितकीच साखर टाकायची आहे. छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. फुल गॅस नाही करायचा आहे, मीडियम आचेवरच आपल्याला साखर वितळू द्यायची आहे. आणि गरम दूध आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. अतिशय गरमही नाही, कोमट असलं तरीही चालेल, पण थंडगार नका टाकू. या स्टेपला आपण दूध टाकू आणि दूध टाकताना एका हाताने आपण परतवत राहायचं आहे, जेणेकरून गाठी बनणार नाही. बघू शकता खूप छान असं झालंय. गॅस कमीच ठेवायचा आहे. अशा पद्धतीने साईडने दूध टाकायचं आहे आणि एका हाताने परतवत राहायचं आहे. दूध टाकल्यानंतर
2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे दुधात, जेणेकरून गाठी होणार नाहीत आपल्या रव्याच्या. मीडियम आचेवरच करायचं आहे. तुमच्याकडे केसर असेल तर केसर दूध गरम करताना टाकायचं आहे, जेणेकरून त्याला कलर येईल पिवळसर. जोपर्यंत शिऱ्याला तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला शिरा होऊ द्यायचा आहे. मीडियम आचेवरच करायचं आहे. जर तुम्हाला समजत नसेल किती वेळ करायचा आहे तर शिरा जेव्हा कढईला लटकणार नाही तेव्हा तुमचा शिरा रेडी असणार आहे. बघू शकता आता कढईला आपला शिरा लटकतोय. ज्या स्टेपला शिरा लटकणार नाही त्या स्टेपला आपला शिरा झालाय समजायचं. गॅस अजिबात फुल नाही करायचा आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला सगळं करायचं आहे. आणि हलवणं चालूच ठेवायचं आहे, हलवणं बंद नाही करायचं आहे. बघू शकता हळूहळू आपला शिरा रेडी होतोय. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघू शकता आपला शिरा कढई सोडतोय, चिपकत नाही आहे अजिबात. जितकं तुम्ही तूप जास्त टाकाल तितका शिरा छान येतो. जर तुम्हाला नसेल आवडत तूप तर माझ्यासारखं 2 चमचे टाकू शकता. मी अर्धी वाटी रव्याचा शिरा बनवला आहे, त्याच्यासाठी 2 चमचे तूप टाकलं आहे. तुम्ही अंदाज काढू शकता. तुपाचा अंदाज कमी जास्त झाला काही बिघडत नाही. बघू शकता आपली कढईला शिरा चिपकत नाही आहे. अशा पद्धतीने आपला शिरा अगदी रेडी आहे. खूप खमंग वास येतोय. बघू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. खूप छान दिसतोय शिरा. जेव्हा प्लेटमध्ये लावू तेव्हा अजून छान दिसेल. थँक्यू.